नमस्कार. या ठिकाणी जो या सामाजिक समरसताच्या करता सर्व जातीपंथाच्या लोकांना आम्ही आणलं गेलं विश्व हिंदू परिषदतर्फे आणि त्याचा इथल्या कुंभमेळ्यामध्ये जो त्यांनी संगम स्नान किंवा इतर जे अनुभव घेतले ते जे लोक आज सांगून राहिलेत आम्हाला भेटतात ते प्रत्येकजण भेटतो आहे इथेशी तो जो सांगतोय त्यांना तो अलौकिक अनुभव आहे. कारण त्यांच्या घरातनं कोणी आले नव्हते किंवा त्यांनी असा विचार केला नव्हता कधी की असं आपल्याला अशा अद्भुत ठिकाणी जायला मिळेल आणि असे अद्भुत अनुभव मिळतील. आणि ते सर्व लोक जे आहेत आपल्या संघटन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचं खूप कौतुक करतात आहेत की आम्हाला हा लाभ मिळाला, आम्ही इथे येऊ शकलो, तुमच्यामुळे येऊ शकलो. इतक्या चांगल्या प्रकारे येण्याची सुविधा आणि जाण्याची सुविधा, इथे राहण्याची सुविधा, फिरण्याच्या बाबतीमध्ये फक्त त्यांना एक त्रास होतो की लोकांना गर्दी अलोट असल्यामुळे जायला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आहे. वेगवेगळे लोक होतात ते लोकांना इकडे तिकडे होऊन आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी स्नाना करता वगैरे किंवा कुठे देवदर्शन करता वगैरे खूप भरपूर फिरावं लागतं आहे लोकांना. फक्त तेवढंच एक कारण ते आपल्या हातातलं नसल्यामुळे त्यांना ती एकच गैरसोय होते. कारण प्रचंड समुदाय इथे आलेला आहे त्यामुळे लोकांना ती एक गैरसोय झाली. बाकी त्याच्याशिवाय इथे त्यांना येण्या जाण्याच्या सुविधेमध्ये किंवा इथे खाण्यापिण्याच्या सुविधेमध्ये कुठलीही कमतरता नाही आहे. त्याच्याकरता ते आपल्या सगळ्यांचं खूप कौतुक करतात. धन्यवाद. जय श्री राम. कृष्णा कुमार दुबे, विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता वसई जिला प्रमुख। आज हम लोग विश्व हिंदू परिषद के जो भी कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकर्ता, सभी बंधुओं ने एक अच्छा प्रयास किया कि हम लोग मुंबई से ऐसे समाज को, अनुसूचित जाति समाज वैसे हम मानते नहीं है ऐसा, लेकिन जो बोला जाता है हमने ये प्रयास किया है कि हम सभी जाति बिरादरी को यहाँ पर लेकर के आए और जो आपसी अस्पृश्यता है उसको समाप्त करके हम सब हिंदू है, एक भाई है, एक ही करके माता पिता के हम लोग संतान है, ऐसा समाज में एक मैसेज भेजे, सूचना भेजे और सब एक होकर के अपने जाति पाति समाप्त करके हम एक ही छत्र के नीचे आए, ऐसा हम लोगों ने प्रयास किया है। माझं नाव टीना गणेश कदम आहे, मी मुंबईवरून आलेली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की विश्व हिंदू परिषदने आम्हाला एक खूप छान संधी दिली आहे की पूर्ण सगळ्यांना जातीभेद न ठेवता सगळ्यांना एक समानता म्हणून समरसाच्या आयामातर्फे आपल्याला कुंभमेळ्याचं जे आयोजन केलेलं आहे तिथून इथे येण्यापासून, इथे राहण्यापासून, खाण्यापासून, पिण्यापासून सगळ्या गोष्टींची ते संस्थेने जी सोय केली आहे त्यामध्ये बऱ्याच महिलांनी वगैरे इथे लाभ घेतलेला आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलंय. आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं की बाबा ट्रेनचं तिकीट मिळत नव्हते, भरपूर काही गोष्टी, पैसे वापरून सुद्धा आपल्याला कुठे जाता येत नव्हतं, पण ह्या ट्रेनमुळे म्हणजे ही जी सहल म्हणजे नाही समरसचा जो ट्रेन काढलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे विश्व हिंदू परिषदमुळे आम्हाला इथे कुंभ स्नानचा फायदा मिळालाय. तर खूप खूप विश्व हिंदू परिषदचे धन्यवाद. आम्हाला संघटनेने आणलंय तर त्या नियोजनामधूनच घेऊन आले, तर चेंगराचेंगरी होती की आम्हाला ते बघायलाच मिळालं नाही. कारण की आम्हाला जी ही दिली होती, जी म्हणजे सोय केली होती प्रोटेक्शन, त्यासाठी बजरंग दल वगैरे या सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, त्यामुळे आम्हाला कुठेच काही असुविधा नाही झाली. भरपूर छान आम्हाला सुविधामध्ये इथे आणलेलं आहे आणि खूप छान चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचा लाभ घेतलेला आहे. नमस्कार, मी एकनाथ कुंभार राजे, कुंभार समाज विकास संघ महाराष्ट्र याचा संस्थापक अध्यक्ष. कुंभला मला विश्व हिंदू परिषद आणि सामाजिक समरसता या अभियानानिमित्त मला आमंत्रण देण्यात आलं आणि त्यानिमित्त मला इथं येता आलं. कारण मला तर माहिती नव्हतं की मी येईल का नाही महाकुंभला. आता महत्व हे सर्वांनी सांगितलेलंच आहे महाकुंभाचं, पण महाकुंभामध्ये आम्ही पण स्नान केलं त्रिवेणी संगमामध्ये आणि इथली व्यवस्था विश्व हिंदू परिषदेने खूप छान व्यवस्था ठेवलेली आहे. सर्वांना फ्री भोजन, फ्री राहण्याची व्यवस्था आणि आम्हाला तर ट्रेन त्यांनी फ्रीमध्ये दिलेली आहे. जाणे आणि येण्यासाठी ट्रेनमध्ये सुद्धा आम्हाला सर्व व्यवस्था त्यांनी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था दिलेली आहे विश्व हिंदू परिषदेने.